सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 9 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. खूप प्रयत्नानंतर दादा नीरजला निशीशी भेटायची परवानगी देतात. नीरज खूप खुश होतो. तो निशीच्या रूममध्ये जातो. ओवी पण तिथेच असते. दोघे एकमेकांना पाहतात. दोघांनाही खूप आनंद होतो. निशीलाही नीरजला बघून खूप छान वाटते, पण ती तेवढ्यात स्वतःला सावरते. तिला माहीत असते की ती नीरजची खूप चुकीचं वागते, पण हे तर ती त्या दोघांच्या बाळासाठीच करत असते. ती म्हणते, तू आत का आलायस? प्लीज, मला त्रास होतोय, तू जा इथून. ओवी म्हणते, नीरज हे बघ, निशी खूप डिस्टर्ब आहे, तिला खूप त्रास होते, तिला चांगलं वाटत नाहीये, तू असं का वागतोय? तिला नाही ना बोलायचं तर तू नको ना फोर्स करू. त्यावर नीरज म्हणतो, ओवी, मी निशीला नाही का त्रास होणार, मी असं काहीही करणार नाही, तिला काहीही बोलणार नाही, तू फक्त तिला माझ्याशी बोलायला सांग ना. त्यावर निशी चिडते आणि ओवीलाच म्हणते, ओवी, माझं खूप डोकं दुखतंय, तुम्हाला जर काय बोलायचं असेल ना तर बाहेर जाऊन बोला, प्लीज. नीरज, जा इथून. निशीची ती अवस्था पाहून नीरज तिथून निघून जातो. बाहेरच नीरजला उमाताई भेटतात. उमाताई म्हणतात, नीरज, मला कळालं की तू आलायस, मला खूप बरं वाटलं, आता तू आलाच आहेस तर जेवून जा. पण नीरजला मात्र खूप वाईट वाटलेले असते. तो म्हणतो, नाही, मी आता काही जेवण करत नाही, मी प्रसाद खाल्लेला आहे, आणि तसंही मी जर इथे थांबलो तर निशीला अजूनच त्रास होईल, त्यापेक्षा मी जातो. हे ऐकून उमाईंना फार वाईट वाटते. नीरज आता तिथून निघून जातो आणि उमाई आता आतमध्ये येतात. तेव्हा ओवी निशीला समजवत असते, अगं तू शांत हो आधी, हे बघ गेलाय नीरज, तू बघ तर आधी. हे पाहून उमाईला फार वाईट वाटते. तोपर्यंत इकडे मेघना नीरजला कॉल करणार असते. तोच नीरज तिथे समोर तिच्या येऊन उभा राहतो. त्याचा पडलेला चेहरा पाहून मेघना विचारते, अरे काय झालं नीरज, तुझा एवढा का चेहरा पडलाय? त्यावर तो काही बोलत नाही, शांत राहतो आणि फक्त म्हणतो, उद्याच्या उद्या इथून निघून जाऊयात. त्यावर हे ऐकून मेघनाला फार आनंद होतो. ती म्हणते, अरे उद्या कशाला, उद्या उशीर होईल, आत्ताच जाऊयात ना. त्यावर नीरज म्हणतो, नाही, मी इथे राहायचं असं ठरवून मी काही गोष्टी सुरू केल्या होत्या, त्या गोष्टी मला सगळं पुसून टाकायच्या आहेत, ते इथलं झालं की आपण परत जाऊ. आणि पुढे म्हणतो, आई, या हॉटेलमध्ये मला एक एक्स्ट्राची रूम मिळेल का? त्यावर मेघना म्हणते, अरे आपण जेव्हा आलो ना तेव्हाच मी तुझ्या आणि माझ्या अशा 2 बुक केल्या होत्या, त्यामुळे नो प्रॉब्लेम, तू इथे राहू शकतोस. बर, ते ठीक आहे, पण तुला जेवणासाठी मी काय ऑर्डर करू सांग. त्यावर नीरज म्हणतो, नाही, जेवण नको, मला अजिबात भूक नाही. पण पुढे मेघना म्हणते, पण काही का असे ना, पण आता मला फार छान वाटतंय, तू एकदम शहाणपणाचा डिसिजन घेतलाय. मी तुला विचारणार नाही तू असा डिसिजन का घेतलायस, पण मला एवढंच सांगायचं आहे की इथं आणखीन गुंतून राहू नकोस. त्यावर नीरज म्हणतो, गुंतून राहिलो म्हणून तर मला परत जायचंय, नाहीतर इथे आलोच नसतो. तोपर्यंत तिकडे दादांच्या घरात जेवण करून सगळे मस्त गप्पा मारत हसत खेळत बसलेले असतात. श्रीकांतराव म्हणतात, आज काय मोदक झालेले, आहा काय जेवण झालेलं. आणि पुढे म्हणतात, का ग लाले, तुला चारोळी का आवडत नाही? त्यावर लाली म्हणते, नाही हो, आवडत नाही असं नाही, पण एखादी जरी कुचकट चारोळी पदार्थात लागली ना तर पदार्थाची सगळी चव एकदम किरकिर होऊन जाते आणि ना माझ्या तळपायाची आग ना मस्तकात जाते. त्यावेळी श्रीकांतराव म्हणतात, परफेक्ट बोललीस बघ लाले, एकदम परफेक्ट. आणि तिला एक जबरदस्त टोमणा मारतात. म्हणतात, तसंच आहे ना घरामध्ये सुद्धा, अशी ना एक कुचकी चारोळी असली ना तर घरातलं वातावरण कसं किरकिर होऊन जातं. पण आता तुला सांगून काय उपयोग. म्हणजे त्यांना असे म्हणायचे होते की लाली, तुझ्यामुळे घरातले सगळे वातावरण डिस्टर्ब होते. पुढे लालीला ते मोदक खूप आवडलेले असतात. ती भरभरून मोदकाचे कौतुक करत असते. पण तिला जेव्हा कळते की हे मोदक ओवीने बनवलेत तेव्हा मात्र तिचा चेहऱ्याचा पूर्ण पडलेला असतो, चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. इकडे श्रीकांतराव मनातल्या मनात म्हणतात, लाले, अगं श्रीनूची निवड चुकलेली नाहीये, याची जाणीव तुला एक ना एक दिवस नक्की होईल. बाप्पा, फक्त त्या गोष्टीला फार वेळ लावू नको, ह्या पोरांच्या प्रेमाची आणखीन परीक्षा नको रे बाबा. इकडे ओवी आणि निशीच्या रूममध्ये बसलेले असतात. निशी खूप अपसेट असते, खूप नाराज असते. ओवी मात्र विणकाम निशीकडून शिकत असते. निशीचा पडलेला चेहरा पाहून ओवीला खूप वाईट वाटते. ती तिचा मूड चेंज करायचा खूप प्रयत्न करत असते. तेवढ्या तिथे श्रीनू येतो. श्रीनू म्हणतो, चला उठा आधी. या दोघी विचारतात, अरे काय? पण तो काही न सांगता तो फक्त म्हणतो, अरे या तर इकडे आधी. असे म्हणत श्रीनू एक गोड बाळाचा फोटो भिंतीवर लावतो आणि निशीला म्हणतो, निशी, हे तुझ्यासाठी.
निशीला तो फोटो फार आवडतो. ती त्या फोटो जवळ जाते आणि त्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते, श्रीनू, बाळ खूप गोड आहे, मला हे खूप आवडलं, हे बाळ खूप आवडलं मला. पण हे म्हणताना तिचे डोळे पाण्याने भरून आलेले असतात. ती रडत असते. निशीचा तो पडलेला चेहरा पाहून श्रीनू म्हणतो, पण एक मात्र, मला ना माझी भाची अशीच गोड आणि हसरी हवी. सो आत्तापासूनच असं हसरं राहायची सवय करून घे. त्यासाठी तुला आजपासूनच रोज बाळाकडे बघत राहावं लागेल, खुश राहावं लागेल, आनंदी राहावं लागेल, हसावं लागेल. त्यावर निशी म्हणते, काय करतोस, वेडा आहेस का तू? त्यावर श्रीनू म्हणतो, हो बरोबर आहे, मी भाजीचा टाइम टेबल आत्तापासूनच करून ठेवलेला आहे. आपल्या घरात एवढी माणसं आहेत ना, मग सकाळी उठल्यानंतर तिचं सगळं झालं की पहिल्यांदा ते बाळ मी घेणार आणि सगळ्या घरात तिला फिरवणार. श्रीनू फक्त निशीचा मूड छान करण्याचा खूप प्रयत्न करत असतो. पण ओवी मात्र थोड्या वेळासाठी का होईना हे सगळे श्रीनूचे बोलणे ऐकून स्वतःच्याच गोड आठवणींमध्ये रमलेली असते. दादा उमाताईंना चहा करून देतात आणि म्हणतात, उमा, सकाळपासून तुमची काय गडबड चालू आहे, काय चाललंय? त्यावर उमाताई म्हणतात, काही नाही हो, गौराईचे दागिने बनवते, आयत्या वेळी घाई नको. आधी कसं दरवर्षी दायची असायची, सगळीकडे तिचं लक्ष असायचं, पण आता तसं नाही ना. अशी दायची अचानक गेली, आपल्या सर्वांना सोडून गेली. आज जर दायची असती ना तर त्यांना केवढा आनंद झाला असता. निशी 2 जीवांची आहे कळलं. निशीला 5 मिनिटासाठी त्यांनी एकटं सोडलं नसतं. सतत तिच्या मागे मागे काळजी राहिल्या असत्या, काय हवं काय नको बघत राहिलं असतं. त्यावर दादा म्हणतात, अगदी खरं आहे तुमचं, आईची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. पण एक सांगू, आपण सगळे हे सणवार व्यवस्थित पार पाडतो की नाही हेचे यावर दायचीचं नक्की लक्ष असणार याची मला खात्री आहे. पण उमाताई मात्र वेगळ्याच काळजीत असतात की गौराईला कोण आणणार यावर्षी. एक झाल्या माहेरवाशीला आली त्या आणि दुसरी निशी, पण निशी तर आहे 2 जीवांची, त्यामुळे ती तर आणू शकणार नाही, मग आणणार कोण? त्यावर दादा सुचवतात की ओवी आणेल ना, ती पण आता आपलीच मुलगी आहे. हे ऐकून उमाताईंना तर फार छान वाटते, पण त्या म्हणतात, असं जर केलं तर ते लाली आत्यांना नाही आवडणार. त्यावर दादा म्हणतात, अगं तसं नाही ग, ती जर काही बोललीस ना तर तिला माझं नाव सांग, मी समजावून सांगेल तिला, तू काळजी करू नको. ओवी इकडे सकाळी सकाळी गणपती बाप्पा समोर रांगोळी काढत असते. तोच मंजूताई तिथे येतात आणि ओवीला म्हणतात, ओवी, अगं नीरजराव मुंबईला परत गेले वाटतं, त्यांचा घराचा दरवाजा बंद दिसतोय. त्यावर ओवी म्हणते, मे बी गेले असतील. इतकं सगळं निशीने सरळ सांगितल्यानंतर ते इथे राहून तरी काय करतील. त्यावर मंजूताई म्हणतात, हो ना ग, काय होऊन बसलं बघ ना, या मेघनाबाईंच्या अशा वागण्यामुळे या नवरा बायकोंमध्ये दुरावा आलाय. नीरजला तर काहीच माहित नाहीये त्यात, आणि आपली निशी ते सांगूही देत नाही. या मेघनाबाई पण अशा का वागल्या असतील? त्यावर ओवी म्हणते, निशी इतकीच जर त्यांना पसंत नव्हती ना तर आधीच सांगायचं होतं, लग्न कशाला केलं असतं आपण. त्यांनी असं खोटं बोलून या दोघांचीही लाईफ स्पॉइल केली आहे, आणि नीरज बिचाराला तर काही माहीत पण नाहीये की त्याची यात काहीच चूक नाहीये. तोच तिथे लाली येते. या दोघींचे चालूच असते, त्या बोलतच असतात. मंजूताई म्हणतात, त्या आपल्या विहीनबाई आहेत ना म्हणून आपण गप्प बसलो, त्या मेघनाबाईंच्या मनात तर नुसतं कपटच भरलंय. स्वतःच्या नातवंडाला मारायचा कोण विचार तरी करू शकतं का? कसली बाई आहे ती. त्यावर लाली आत्या म्हणतात, मंजू, ह्यात ना नीरजरावांचीच चूक आहे. त्यांनी प्रेम केलं होतं ना आपल्या निशीवर, आणि काय होऊन बसलंय? आईच्या पदराखाली कशाला लपून बसतायत? सरळ सांगून टाकायचं ना मेघनाबाईंना, माझं बाळ आणि निशी मला दोन्ही हवेत, आणि तुला जर ते दोघं नको असतील ना तर मला विसरून जा, असं सरळ सांगून टाकायचं ना. असा जर निर्णय त्यांनी सांगितला आणि घेतला तरच त्यांचा आणि निशीचा संसार सुखाचा होईल. त्यावर ओवी म्हणते, पण तो असं कसं करेल? मेघना आंटी कितीही चुकीच्या असल्या तरी मॉम आहेत ना त्याच्या, तो त्यांच्या मॉमला कसं दूर करेल? आणि निशीच्या बाबतीत एक नवरा म्हणून जशी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आहे तशीच एक मुलगा म्हणून पण त्याची जबाबदारी आहे ना. आणि निशीचं पण हेच म्हणणं आहे की त्याने तिच्यासाठी मॉमला सोडू नये. आणि मलाही कुठेतरी असंच वाटतं की मेघना आंटींचा हा डिसिजन आहे, सर्वस्वी त्यांचा डिसिजन आहे, यात आपण कोणीही काहीच करू शकत नाही, नीरज सुद्धा काही करू शकत नाही. आता मेघना आंटींनीच ठरवायचं की त्यांना त्यांचा इगो जपायचा की त्यांच्या मुलाचं सुख. हा नीरजचा डिसिजन नाहीये. मावशी मला नेहमी सांगतात, नातीना रांगोळीसारखी असतात, एकमेकांशी जोडलेले प्रेमाच्या कलर्सने सजलेली. निशी आणि नीरजच्या लाईफमध्ये अजून रंग भरायचे की त्यांच्या नात्याची रांगोळी विस्कटायची, हा आता फक्त
मेघना आंटींचाच प्रश्न आहे, त्याच ठरू शकतात. इकडे सकाळी नीरज आणि मेघनाताई मुंबईला निघणार असतात, पण नीरजचा कुठे पत्ताच नसतो आणि मेघनाताई मात्र फोनवर फोन करत असतात, पण नीरज काही फोन उचलत नसतो. शेवटी त्या चिडून म्हणतात, किती मूर्ख मुलगा आहे हा, जरा म्हणून जबाबदारीची जाणीव नाही, कुठे जाऊन बसलाय आणि एकतर मला न सांगता हॉटेलमधून गेलाय. या मुलाला एवढे सुद्धा अक्कल नाहीये की एवढे कॉल केलेत आपल्या आईनं आणि एक तरी कॉल बॅक करावा, पण नाही. निशीच्या प्रेमात ना हा एवढा वेडा झालाय ना, या जगात शेकडो मुली पडलेत, पण ह्याला ही गावंढळच मुलगी आवडली. इकडे दादांच्या घरात सगळी महिला मंडळ छान गप्पा मारत काम करत बसलेले असतात. उमाताई आणि लाली आत्या हार करत असतात. ओवी विणकामाचे काम करत असते आणि निशी वाती वळत असते. ओवीच्या मनात येते, मी जर हे विणकाम मुद्दामून चुकवले तर लाली आत्या मला सांगतील का, म्हणून ती मुद्दामूनच चुकीचे करू लागते. तोच निशीला उलटी आल्यासारखे व्हायला लागते. ती तिथून पळत जाते, ओवी तिच्या मागे मागे जाते. उमाताईंना मात्र काळजी वाटू लागते. ते लालीताईंना म्हणतात, लालीताई निशीला खूपच कडक डोहायला लागलेत, अजून कसे जाणार 7 महिने, काय होणार देवालाच ठाऊक. असे म्हणत उमाताई आता निशीच्या पाठीमागे निघून जातात. ओवीने केलेले विणकाम ती तिथेच ठेवून गेलेले असते. लाली आता ते आता विणकाम पाहतात, तिनं ते चुकीचे केलेले असते, म्हणून त्या दुरुस्त करायला घेतात. तोच तिथे श्रीकांतराव येतात आणि श्रीकांतराव लाली आत्यांना म्हणतात, तिच्याशिवाय कर्मीना आणि तिच्याशिवाय जमीना, असं तुझं झालेलं आहे. तोच तिथे ओवी येते आणि ओवी लाली आत्यांनी विणकाम दुरुस्त करायला लागलेत ते पाहून खूप छान वाटते तिला. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. कसा वाटला आजचा एपिसोड? असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.